हॅलो, मी प्रीती रणखांबे. आपण 4 जणीचे 17 भाग आतापर्यंत कंप्लीट केलेत आणि आज 18व्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. 17व्या भागात आपण ऐकलं की ह्युमुएल हे जे गरीब कुटुंब मार्च कुटुंबाच्या जवळपास राहत होतं, त्यातल्या लहान बाळाची शुश्रूषा करण्यासाठी बेथ नियमानं आपल्या आईच्या गैरहजेरीत जात होती. पण त्या लहान बाळाचा मृत्यू होतो जांभळ्या तापामुळे आणि त्या जांभळ्या तापाची लागण आपल्या बेथलाही झालेली आहे. तर त्यामुळे आणखी एक संकट या मार्च कुटुंबावर आलेलं आहे. आईच्या गैरहजेरीमध्ये या सगळ्या बहिणी एकदम भांबावून गेलेल्या आहेत. तर बघूया आता 18व्या भागात काय होतं. 18व्या भागाचं नाव आहे बेथचा आजार. बेथला ताप तर आलाच, पण डॉक्टर किंवा हॅना यांचा अंदाज होता त्यापेक्षा ती अधिक आजारी झाली. तिच्या बहिणींना दुखण्यातलं फारसं काही कळत नव्हतं. लॉरीच्या आजोबांना डॉक्टरांनीच बेथ जवळ जाण्याची मनाई केली होती. त्यामुळे बेथच्या आजाराची आणि तिच्या शुश्रूषेची सगळी जबाबदारी हॅनानं स्वतःवर घेतली. शिवाय डॉक्टर बॅग्स रोज येऊन पाहून जात होते. मेग रजा घेऊन घरी राहिली आणि घरकामाची बरीचशी जबाबदारी तिनं स्वतः उचलली. आईला पत्र लिहिण्याचं काम तिच्याकडेच सोपवलं होतं. पत्रात बेथच्या दुखण्याबद्दल अवाक्षरही लिहायचं नाही अशी हॅनानं तिला सक्त ताकीद देऊन ठेवली होती. त्यामुळे आईला पत्र लिहिताना मेगला फार अपराधासारखं वाटे. यात आईची आपण फसवणूक करत आहोत असंही तिच्या मनात येऊन जाईल. पण हॅना पुढे तिचा काही इलाज चालत नसे. जोनं रात्रंदिवस बेथच्या शुश्रूषेला स्वतःला अगदी वाहून घेतलं होतं. सगळा वेळ ती बेथच्या सेवेत गढलेली असे. बेथ फार सोशिक, शांत आणि सहनशील मुलगी होती. त्यामुळे तिची सेवा करण्याचं काम तसं अवघड नव्हतं. प्रारंभी काही दिवस बेथनं आपलं दुखणं मोठ्या धैर्यानं सोचलं, पण पुढे तिच्या दुखण्यानं एकदम गंभीर स्वरूप धारण केलं. तापाचं प्रमाण इतकं वाढलं की बेथ आपल्या बिछाणावर माशासारखी तळमळू लागली. तापाच्या नशेत ती बडबडू लागली. अंगावरच्या पांघरुणावरच पियानोवर बोटं फिरवावी तशी बोटं फिरवू लागली. तापाच्या झळीनं सुकलेल्या कोरड्या पडलेल्या घशातून गाण्याचे वेडेवाकडे सूर काढू लागली. सरते शेवटी एक वेळ अशी आली की तिला परिचित चेहऱ्यांची सुद्धा ओळख पटेना. ती भलत्याच नावानं त्यांना हाक मारू लागली आणि एकसारखा आईचा ध्यास घेऊन रडू लागली. मग मात्र तिच्या बहिणींचा धीर सुटला. जो घाबरून गेली. मेगनं हे सगळं आईला कळवावं म्हणून हॅनाची विनवणी करू लागली आणि हॅना ही मनातून हादरल्यासारखी झाली. तेवढ्यात वॉशिंग्टनहून आलेल्या पत्रानं त्यांच्या चिंतेत अधिकच भर घातली. कारण तिकडे मिस्टर मार्चचं दुखणं उलटलं होतं. त्यांची प्रकृती अधिकच बिघडली होती आणि अशा अवस्थेत त्यांना सोडून मिसेस मार्च इकडं येणं हे केवळ अशक्य होतं. एकेकाळी अत्यंत सुखी, समाधानी आणि आनंदी असलेल्या त्या घराची कळा आता खूप पालटून गेली होती. दिवस काळवंडल्यासारखे झाले आणि रात्री कंटाळवाण्या प्रदीर्घ होऊन बसल्या. मृत्यूची अशुभ अमंगळ सावली जणू सगळ्या घरावर पसरून राहिली. घरातली कामं उरकता उरकता मध्येच मार्गरेटचे डोळे भरून येत. मग कुठेतरी बाजूला जाऊन ती एकांतात अश्रू ढाळत बसे. अशा वेळी आता प्रथमच तिला जाणवू लागलं की प्रेम, संरक्षित जीवन, आरोग्य याच जीवनातल्या खऱ्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या नसतील तर केवढीही श्रीमंती घरात असो, ती त्यांची उणीव भरून काढू शकत नाही. आता कुठे जोला कळून आलं की आपल्या घरात एवढंच नव्हे तर आपल्या हृदयात देखील बेथनं फार महत्वाचं स्थान मिळवलेलं आहे. वेदनांनी तळमळणाऱ्या आणि विलवाण्या अस्पष्ट स्वरात तुटक बडबडणाऱ्या बेथकडे बघताना वारंवार तिच्या डोळ्यात पाणी येई. बेथनं आपल्या निस्वार्थी स्वभावानं सगळ्यांची मनं कशी जिंकली होती. साध्या, सरळ, अकृत्रिम अशा तिच्या वर्तनात केवढा गोडवा भरून राहिला होता. केवळ इतरांसाठीच ती कशी जगत होती हे तिच्या या दुखण्यात जोला प्रथम तीव्रतेनं जाणवलं. आणि बुद्धी, संपत्ती, सौंदर्य यापेक्षाही अधिक मोलाचं असं काहीतरी बेथनं संपादन केलं होतं हे तिला स्वतःशीच मान्य करावं लागलं. घरापासून दूर परक्याकडे जाऊन राहिलेल्या एमीला आता घराचं महत्व कळलं. बेथसाठी तिचा जीव सारखा तळमळू लागला. आपण दुर्लक्ष केलेली कितीतरी कामं आपली ही प्रेमळ बहीण कशी उरकून टाकत असे हे तिला वारंवार आठवू लागलं आणि तिच्या जीवावर आपण किती आळशीपणानं वागत असो हे मनात येऊन ती अत्यंत उदास होऊन गेली. लॉरी सकाळ संध्याकाळ घरात फेऱ्या घालून बेथच्या सेवेत कसलीही उणीव पडू नये म्हणून जातीनं काळजी घेऊ लागला. बेथ जवळ जाण्याची मिस्टर लॉरेन्सला डॉक्टरांनी बंदी केली होती, पण ते आपल्या घरी बेथसाठी तळमळत होते.
तिचा छोटा पियानो बंद करून ठेवला होता, पण त्याकडे नजर वळली म्हणजे त्यांना बेथचं हटकून स्मरण होई. रोज संध्याकाळी अंधुक प्रकाशात पियानोवर गोड गाणी गाऊन आपलं मनोरंजन करणारी आपली छोटी मैत्रीण त्यांना डोळ्यापुढे दिसू लागे आणि मग आपल्या अश्रू आवरणं त्यांना अशक्य होऊन जाई. बेथच्या आजारामुळे अनेकांना काळजी लागून राहिली. अनेकांना चुकल्यासारखं वाटू लागलं. दूधवाला, किराणा मालाचा व्यापारी, पाववाला, रोजचं मटण घेऊन येणारा खाटीक, सगळेच जण तिच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी करत. शेजारी पाजारी न चुकता तिच्यासाठी फळं फुलं धाडीत. छोटी मुलं तिला बघायला येऊन जात. छोट्या बेथनं आपल्या अबोल, लाजाळू, गोड स्वभावानं मित्रमैत्रिणींचे आणि हितचिंतकांचं केवढं वर्तुळ स्वतःभोवती निर्माण केलं होतं हे तिच्या घरातल्या माणसांना देखील तिच्या या दुखण्यात आत्ता प्रथम कळलं. एवढ्या आजारात सुद्धा बेथ आपल्या बाहुल्यांना विसरली नव्हती. आपल्या पांगळ्या बाहुलीला, जोनाला ती कुशीत घेऊन झोपे. मांजरे सुद्धा तिला जवळ हवीशी वाटत, पण आपल्या तापाचा संसर्ग होईल या भीतीनं ती त्यांना खोलीत येऊ देत नसे. आपल्या सेवेसाठी जोला जागरण होतात याचं तिला खूप वाईट वाटे. एमीला ती आठवणीनं निरोप धाडी. आईला पत्र लिहिण्यासाठी तिने 2-3 वेळा कागद पेन्सिल हाती घेतला, पण अशक्तपणामुळे तिला लिहिणं शक्य नव्हतं. दुखण्याच्या सुरुवातीला मधून ती शुद्धीवर असे, पण पुढे हेही बंद झालं आणि नंतर एकसारखी बेफाम तापाच्या गुंगीत तासनतास बिछाण्यावर सुन्न अवस्थेत पडून राहू लागली. खूप जड श्वास आणि मंदपणे खालीवर होणारं ऊर एवढीच काय ती तिच्या जिवंतपणाची चिन्ह दिसत. डॉक्टर बॅग्स आता दिवसातून 2-3 वेळा येऊन जाऊ लागले. हॅना रात्रभर बेथजवळ बसून राहू लागली. मेगनं तारेचा फॉर्म घरी आणून तयार ठेवला आणि जो बेथ जवळून क्षणभरही हलेनाशी झाली. डिसेंबरची 1 तारीख उजाडली. सकाळपासून भयंकर झोंबरं वारं वाहत होतं. रात्रभर सतत झालेल्या हिमवर्षावामुळे जिकडं बघावं तिकडे हिमाच्या पांढऱ्या शुभ्र थराखाली सगळं काही झाकून गेलं होतं. सर्वत्र स्मशान शांतता नांदत होती आणि वर्षाचा मृत्यू जवळ आल्यासारखं खिन्न उदास वातावरण सगळीकडे पसरलं होतं. त्या दिवशी सकाळीच डॉक्टर बॅग्स घरी आले. बेथजवळ उभे राहून त्यांनी तिची नाडी पाहिली. चेहरा न्याहाळला. मग तापानं कडद झालेला तिचा कृश हात हलकेच खाली ठेवत ते हॅनाला शांतपणे म्हणाले, मला वाटतं मिसेस मार्शनं तुम्ही बोलावून घ्या. हॅनानं नुसतीच मान हलवली. तिचे ओठ थरथरू लागले. मेग मटकन खुर्चीवर बसली. जोचा चेहरा क्षणार्धात पांढरा फटक पडला. मग ती तारेचा फॉर्म घेऊन तशा त्या वादळ वाऱ्यात घराबाहेर पडली आणि आईला तातडीची तार करून परत आली. घरी आल्यावर दिवाणखान्यात उभी राहून अंगावरचा कोट ती उतरवित होती तेवढ्यात लॉरी तिथं आला. त्याच्या हाती एक पत्र होतं. ते त्यानं जोला दिलं. पत्र वॉशिंग्टनहून आलं होतं. मिस्टर मार्चची प्रकृती सुधारत असल्याची आशादायक वार्ता त्यात होती. जोनं पत्र वाचलं, पण तिच्या मनावरचं काळजीचं जड ओझं त्यामुळे यत्किंचितही दूर सरकलं नाही. तिचा चेहरा तसाच दुःखी उदास राहिला आणि डोळे वारंवार अश्रूंनी भरून येऊ लागले. त्यामुळे चमकून लॉरीनं विचारलं, काय झालं जो? बेथची प्रकृती जास्तच बिघडलीये का? मी आत्ताच आईला तार करून आले रे, जो म्हणाली आणि पायातल्या बुटांच्या बंदाशी ओढाताण करू लागली. तू आपल्या मनानंच तार केलीस? लॉरीनं विचारलं आणि तिला अलगद खुर्चीवर बसवत त्यानं स्वतः तिच्या बुटांचे बंद हलक्या हातानं सोडवले. कारण जोचे हात इतके कापत होते की तिला स्वतःला काहीच करता येत नव्हतं. डॉक्टरांच्या सांगण्यावरून तार केली, ती म्हणाली. खरंच का काय? लॉरी धसक्यानं म्हणाला. बेथची प्रकृती इतकी बिघडलीये? फारच जास्त झालं रे तिला लॉरी. ती आम्हाला कुणालाच ओळखत नाहीये. समोरच्या भिंतीवरच्या द्राक्षाच्या वेलींची पानं बघून ती हसायची. त्यांना हिरवे पक्षी म्हणायची. तापात बडबडायची, तेही आता बंद झालंय. की वेगळी दिसतेय ना ती. चेहरा एकदम कळाहीन झालाय. ओठ तापानं भाजून गेलेत. श्वास देखील धड घेता येत नाहीये तिला. अरे इथं मम्मी नाही, पप्पा नाही, कोणी सुद्धा नाहीये. देव सुद्धा किती दूर असल्यासारखा वाटतोय. लॉरी काही भलतं सलतं झालं ना तर कसं सोसणार आहे आम्ही हे सगळं? आणि जोच्या मनाचा बांध एकदम फुटला.
काळोखात चाचपडावं त्याप्रमाणे असहाय्यपणे तिनं आपले दोन्ही हात पुढे पसरले आणि ती अगदी ओक्साबोक्शी रडू लागली. लॉरीनं तिचे हात आपल्या हाती घेतले. स्वतःला आलेला हुंदका मोठ्या प्रयासानं आतल्या आत गिळला आणि भावना वेगानं रुद्ध झालेल्या स्वरात तो हलकेच कुजबुजल्यासारखं म्हणाला, अगं जो, मी आहे ना, माझ्यावर सगळा भार टाकून स्वस्थ राहा बघू. जोच्या तोंडून शब्द फुटत नव्हता, पण लॉरीच्या कणखर हातांची उष्ण उबदार पकड तिला विलक्षण आश्वासक वाटली. त्या मानवी स्पर्शातूनच दैवी आधार मिळत आहे असं तिला भास झाला. लॉरीला त्या क्षणी जोसाठी काहीतरी खूप खूप करावंसं वाटत होतं. खूप कोवळे, आधार देणारे, स्निग्ध असे काहीतरी तिला द्यावेसे वाटत होते, पण त्याला काय करावं ते समजेना. प्रसंगाला अनुरूप असे सांत्वनाचे शब्द त्याला सुचेनात, म्हणून तो तसाच स्तब्ध राहिला आणि जोचं मस्तक हलक्या हातानं कुरवाळू लागला. पण त्याची ही कृती शब्दांपेक्षाही अधिक बोलकी होती, कारण जोला त्याचं मन कळलं, त्याची सहानुभूती जाणवली. थोड्या वेळानं तिचे हुंदके आपोआप कमी झाले. तिनं आपले डोळे पुसून कोरडे केले आणि लॉरीकडे बघून कृतज्ञतेनं ती म्हणाली, लॉरी, मला आता बरं वाटतंय. माझं मन हलकं झालंय. आता मला मघा इतकं एकटं एकटं नाही वाटत आहे. सगळं ठीक होईल जो, काळजी करू नकोस. पप्पांची प्रकृती आता बरी आहे, तेव्हा मम्मीला जर इकडे यावं लागलं तर ती निदान पप्पांच्या बाबतीत तरी निर्धास्त राहील. बघणार आहे लॉरी, सगळी संकट कशी एकदम चालून आली आहेत. मला तर हे ओझं आता सहन होईनसं झालंय. का बरं? मेघ आपल्या कष्टांचा वाटा उचलायला अनुमान करते की काय? तिची व्हावी तशी मदत होत नाही का तुला? लॉरीनं किंचित रागवून विचारलं. तसं नाही रे. आसवांनी भिजलेला आपला हातरुमाल गुडघ्यावर पसरून तो सुखवीत जो म्हणाली, ती खूप कष्ट करते, पण बेथवर माझं जेवढं प्रेम आहे ना, तेवढं मला नाही माहिती कोणाचं आहे. उद्या बेथचं जर काही झालं ना, तर मला खूप एकटं वाटेल. लॉरी, बेथ मला सोडून गेली तर माझं काय होईल? मी कशी जगेन? मी हे सहनच करू शकत नाही लॉरी. पुन्हा जोनं आपलं तोंड हातरुमालात खुपसलं आणि अगदी काळीच फुटून जाईल अशी ती ओक्साबोक्शी कासावीस रडू लागली. आतापर्यंत तिनं फार सोचलं होतं, आतल्यात सोचलं होतं, कधी डोळ्यात पाणी सुद्धा येऊ दिलं नव्हतं. पण आता एकदा रडं कोसळल्यावर ते तिला काही केलं आवरेना. तिला तशी रडताना पाहून लॉरीचाही गळा दाटून आला. ओठ कापू लागले आणि कितीदा तरी बाजूला तोंड वळवून त्यांनी आपले डोळे पुसले. जरा वेळानं जोचे हुंदके थांबले तसा लॉरी तिला म्हणाला, भलतंच मनात आणू नकोस ग जो. बेथ खूप चांगली मुलगी आहे. आपल्या सगळ्यांचं तिच्यावर किती प्रेम आहे. मला नाही वाटत देव तिला आपल्या जवळून हिरावून घेईल. पण चांगल्या माणसांनाच देव लवकर नेतो ना लॉरी, जो म्हणाली. मात्र आता तिचं रडणं थांबलं होतं. नाही म्हटलं तरी लॉरीच्या शब्दांनी तिला थोडा धीर आला होता. गरीब बिचारी जो, या दुखण्यानं, जागरणांनी आणि काळजीनं ती अगदी वैतागून गेली होती. एरवी तुझा स्वभाव इतका हताश होणारा नाहीये जो. जरा थांब, मी तुला आता 2 मिनिटात तरतरी आणतो पुन्हा. लॉरी तिच्या पाठीवर थाप मारत म्हणाला आणि तो एका वेळी 2-2 पायऱ्या चढत धावतच माडीवर गेला. जो टेबलावर बेथचा एक जुना कोट पडला होता त्यावर मस्तक ठेवून स्तब्ध बसून राहिली. त्या कोटाच्या स्पर्शात खचित काही जादू असली पाहिजे, कारण त्यावर डोकं ठेवल्याबरोबर जोला बेथचं स्मरण झालं. तिचा शांत सोशिक स्वभाव तिला आठवला आणि त्या आठवणीसरशी तिचं मन स्वतःही सहनशील बनलं. थोड्याच वेळानं लॉरी एका हातात एक छोटा पेला घेऊन आला. पेल्यात वाईन होती. लॉरीनं आग्रह करून जोला ती घ्यायला लावली. ते उष्ण जळजळीत पेय पोटात गेल्यावर जोला खूपच बरं वाटलं. तिच्या थकलेल्या शरीरात तरतरी आली. लॉरीकडे कृतज्ञतेचा कटाक्ष टाकत ती त्याला म्हणाली, टेडी, फारच छान डॉक्टर आहेस तू आणि मोठा प्रेमळ मित्र आहेस. तुझे उपकार कसे फेडावेत हे कळत नाही मला. हो का? बरं, माझं बिल पाठवून दे ना मग लवकरच. पण त्याआधी तुला आणखी तरतरीत करणारी एक बातमी सांगतो, ती ऐक. मग काय बक्षीस द्यायचं ते दे मला, लॉरी म्हणाला आणि त्याचे डोळे खट्याळपणानं चमकू लागले. काय ते? कसली बातमी? विलक्षण कुतूहल वाटून जोनं विचारलं.
अगं कसली म्हणून काय विचारतेस वेडे? कालच तुझ्या आईला तार केलीये, ती ताबडतोब इकडे येईल असं ब्रुकनं उत्तर धाडलंय आणि आज रात्री मिसेस मार्च इथे घरी येऊन पोहोचणार आहे. मग सगळं काही छान होतंय की नाही बघ. लॉरी फार वेगानं बोलत होता. बोलता बोलता तो विलक्षण उत्तेजित झाला आणि त्याचा चेहरा लाल होऊन गेला. त्यानं आपलं गुपित अजून आपल्याजवळ ठेवलं होतं, पण आता जोला ते सांगितल्या वाचून त्याला राहावेना. त्याचं बोलणं ऐकलं मात्र जो अगदी पांढरी फटक पडली. दुसऱ्याच क्षणी ती बसल्या जागेवरून ताडकन उठली आणि धाड दिशी आपले दोन्ही हात लॉरीच्या गळ्यात टाकून आनंद अतिशयाने होती ओरडली, लॉरी लॉरी, आई येणार आहे का? आई आजच येणार आहे का? मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. आणि ती मोठमोठ्यानं हसत सुटली. तिचं सगळं अंग आवेगानं कापत होतं आणि लॉरीनं तिला अगदी घट्ट धरून ठेवलं. इतका त्या अनपेक्षित वार्तेचा तिच्या मनावर परिणाम झाला होता. जोच्या या आवेशानं आणि आवेगानं लॉरी आश्चर्यचकित झाला, पण त्याच क्षणी तो फार सावधपणे वागला. त्यानं जोच्या पाठीवरून हात फिरवला आणि ती जरा भानावर येतेय असं दिसताच त्यानं लाजत लाजत तिच्या गालावर हळूच आपले ओठ टेकवून फटकन तिचा एक मुका घेतला. त्याबरोबर जो एकदम ताळ्यावर आली. तिने जवळच्या जिन्याचा कठड्याचा आधार घेतला आणि लॉरीला हलकेच दूर लोटत अपुरा श्वास आवरत ती त्याला म्हणाली, छे लॉरी, मी अगदीच वेड्यासारखे वागले रे. पण खरं सांगू का, तू आईला तार केलीस हे ऐकून मला खूप आनंद झालाय. आपण काय करतो त्याचं भानच नाही राहिलं मला. बर, आता सगळं काही मला नीट सांग. आणि हो, वाईन दिलीस ना, त्यामुळं माझं हे डोकं असं बिघडलं बघ. आता पुन्हा देऊ नकोस तसलं काही मला. तिचं बोलणं ऐकून लॉरीला हसू आलं. हसत हसत त्याने आपला टाय सारखा केला, केसांवरून हात फिरवला आणि मग तो म्हणाला, काय झालं सांगतो ऐक. गेले 2-3 दिवस मी आणि आजोबा दोघेही फार काळजीत पडलो होतो. तुझ्या आईला बेथच्या दुखण्याचं काहीही न कळवण्यात ह्याना मोठाच वेडेपणा करते असं आम्हाला वाटलं. उद्या जर काही भलतंच झालं तर मिसेस मार्च आम्हाला कधी क्षमा करणार नाही असं सारखं मनात येत होतं. म्हणून मी आजोबांना म्हटलं, काहीही हो, आपणच आता या बाबतीत हालचाल करायला हवी. डॉक्टर गंभीर दिसत होते. हॅनाही मनातून घाबरली होती. पण एकदा मी सहज कुठे तारेबद्दल तिला विचारायला गेलो तर ती माझ्यावर भडकली. मग काय, मला एखादी गोष्ट करायला कोणी प्रतिबंध केला तर मी ती कधीच केल्या वाचून राहत नाही. हा माझा स्वभाव माहितीच आहे तुला. हॅना रागवल्यावर मग तर मी निर्धारच केला. मी तडक पोस्ट ऑफिसात गेलो आणि मिसेस मार्चला तार करून परत आलो. आता आज रात्रीच्या 2 वाजताच्या गाडीनं तुझी आई घरी येऊन पोहोचेल. तेव्हा तू अगदी निश्चिंत राहा. मनातली सगळी काळजी काढून टाक. मी मिसेस मार्चना आणायला स्वतः स्टेशनवर जाणार आहे. तोपर्यंत तू बेथला नीट सांभाळ आणि तिचं मन शांत ठेव म्हणजे झालं. लॉरी, तू अगदी देवदूत आहेस बघ. तुझे आभार कसे मानावेत ना तेच मला कळत नाहीये. मगाशी मानलेस तसे मान. मस्त मिठी मार मला. मला खूप छान वाटलं. लॉरी खट्याळपणे म्हणाला, काही काय रे, काही बडबडू नकोस हा. आणि आता घरी जा, विश्रांती घे, कारण परत रात्री तुझं जागरण होणार आहे. टेडी, मी तुझे मनापासून आभार मानते. थँक्यू. आणि जो आपल्या खोलीत जाण्यासाठी वळली. लॉरी खरोखरच पुन्हा आपल्याजवळ येईल की काय असं तिला भय वाटत होतं. तिचा आशय जाणून लॉरी हसला आणि शीळ घालत मजेनं बाहेर पडला. लॉरी जाताच जोनं ही सगळी हकीकत घरात सांगितली. लॉरीनं स्वतःहून मिसेस मार्चला तार पाठवल्याचं जेव्हा हॅनाला कळलं तेव्हा काहीशी रागवून, काहीशी कौतुकानं ती म्हणाली, कमाल आहे या पोराची. पण मनातून तिलाही फार समाधान झाल्यासारखं दिसलं. मेघलाही सगळं ऐकून खूप आनंद झाला आणि मग ती स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात बसून निवांतपणे ब्रुकच्या पत्रांचं पारायण करू लागली. जोनं बेथची सगळी मांजरं गोळा केली. त्यांना आई येत असल्याची शुभ वार्ता निवेदन केली आणि त्यांना छातीशी कवटाळून डोळ्यातले आनंदाश्रू हलकेच पुसले. आई येणार, आई येणार. सगळं घर जणू या बातमीनं उल्लसित झालं. खोल्या खोल्यातून जणू ताज्या वाऱ्याची झुळूक सळसळून गेली. बाहेर हिमवर्षाव होत असूनही आत जणू कोवळी उन्ह पसरली. बेथचं पिंजऱ्यातलं पाखरू आनंदानं चित्कार करू लागलं आणि दिवाणखाण्याच्या खिडकीत ठेवलेल्या एमीच्या गुलाबाच्या रोपट्यावर अचानक एक अर्धवट उमललेली कळी डुलताना दिसू लागली. शेकोटीतला जाळ देखील प्रसन्नपणे फुरफुरत होता. मेघ आणि जो दोघींचेही चेहरे आतून फाकणाऱ्या आनंदानं उजळले होते आणि घरात वावरताना त्या दोघी जेव्हा समोरासमोर येत तेव्हा एकदम त्या एकमेकींना बिलगून पुटपुटत,
आई येणार आहे आज, कळलं ना, आई येणार आहे. घरातल्या सगळ्यांना आनंद झाला, पण बेथ पर्यंत मात्र तो आनंद पोहोचू शकला नाही. ती तापाच्या गुंगीत बेहोश होऊन पडली होती. आनंद आणि आशा, शंका आणि भय या सगळ्यांच्या पलीकडे ती गेली होती. तिच्याकडे पाहताना बघणाऱ्याच्या पोटात भडभडून येई. एकेकाळी गुलाबी टवटवीत दिसणारा तो चेहरा आता भकास रिकामा रिकामा वाटत होता. एकेकाळी सतत उद्योगात घडलेले ते छोटे हात आता कृश, खंगलेले असे नुसतेच पांघरुणावर विसावलेले दिसत होते. ते सतत हसणारे ओठ आता निमूट झाले होते आणि सुरेख वेण्या घालून सजवलेले स्निग्ध केस आता रुखे रुखे जटाजटा झालेल्या अवस्थेत उशीवर पसरले होते. दिवसभर बेथ बेहोश होऊन बिछाण्यावर पडून राही. सुक्या भाजलेल्या ओठांची केविलवाणी हालचाल करून केव्हा तरी ती घोटभर पाणी मागे. या पलीकडे तिला काही समजत नव्हतं की उमजत नव्हतं. सगळा दिवस मेग आणि जो तिच्याजवळ राखण करत बसून राही. देवावर भरीभार टाकून आपल्या आईकडे डोळे लावून एकसारख्या त्या तिची प्रतीक्षा करत होत्या. आणि सगळा दिवस बाहेर संथपणे हिम पडत होतं. थंडगार झोंबरं वारं पिसाळल्यासारखे आक्रोश करत घोंगावत होतं. आणि एक एक घटका पायात मणामणांच्या बेड्या घातलेल्या असाव्यात अशी जडपणानं पुढं सरकत होती. दिवस संपता संपेना, पण शेवटी तो संपला आणि रात्र आली. मेग आणि जो बेथच्या बिछाण्याच्या दोन्ही बाजूंना बसून राहिल्या होत्या. घड्याळात ठोका पडला की त्या एकमेकींकडे उत्सुकतेनं बघत, कारण जाणारी प्रत्येक घटका आईच्या येण्याचा क्षण जवळजवळ आणत होती. दुपारी डॉक्टर येऊन गेले होते. त्यांनी सांगितलं होतं आजची मध्यरात्र बेथच्या आजाराच्या दृष्टीनं निर्णायक ठरणार होती. तिच्या प्रकृतीत बरा म्हणा वाईट म्हणा फरक आज रात्री पडायला हवा होता. मध्यरात्री ते स्वतः पुन्हा एकदा येऊन जाणार होते. रात्र चढत चालली होती. हॅना अतिशय थकून गेली होती. बेथच्या बिछाण्याच्या पायथ्याशी एक जुना सोफा होता. त्यावर अंग टाकून ती गाढ झोपी गेली. मिस्टर लॉरेन्स अस्वस्थपणे दिवाणखान्यात फेऱ्या घालीत होते. लॉरी जवळच शेकोटीतील जाळावर डोळे खिळवून स्वतःशीच कसलेसे खिन्न विचार करण्यात गढून गेला होता. रात्री मिसेस मार्शला आणण्यासाठी स्टेशनावर जायचे असल्यामुळे तो जागा राहिला. जो आणि मेग आपल्या पुढल्या सर्व आयुष्यात ती रात्र कधीही विसरल्या नाहीत. त्या बेथच्या बिछाण्याजवळ एकसारख्या जागत राहिल्या होत्या. आणि अशा बिकट प्रसंगी माणसाला जो विलक्षण एकाकीपणा, जी असहाय्यता जाणवते, तिनं त्यांची मनं दाटून गेली होती. जर देवानं बेथला वाचवलं तर यापुढे आयुष्यात मी कधी कसल्याही गोष्टीबद्दल तक्रार म्हणून करणार नाही, एक अंतःकरणपूर्वक म्हणाली. जर देवानं बेथला जीवदान दिलं ना तर उरलेलं सगळं आयुष्य मी ईश्वर चिंतनात, ईश्वराच्या सेवेत घालवेन, जो तितक्याच मनपूर्वकतेनं म्हणाली. मला मन नसतं ना तरी बरं झालं असतं, मला सहन नाही होते. एक दीर्घ उसासा टाकून मेग म्हणाली, आयुष्य जर एवढं अवघड असेल ना तर ते आपल्याला कसं जगता येणार आहे हा प्रश्नच आहे मोठा. जो हताशपणे म्हणाली. याच वेळी खोलीतल्या घड्याळात 12चे ठोके पडले आणि बेथकडे टक लावून बघता बघता त्या दोघींनाही आपल्या परिस्थितीचा विसर पडला. त्याच वेळी बेथच्या मुद्रेवर काही फरक पडत असल्यासारखं त्यांना वाटलं, पण त्या फरकाचं नेमकं स्वरूप त्यांना उमगेना. सारं घर शांत निस्तब्ध होतं. बाहेरच्या काळोखात झाडांच्या फांद्या सळसळत होत्या. कोणीतरी खूप थकून उसासा टाकावा तसा वारा वाहत होता. हॅना अजूनही गाढ झोपली होती आणि बेथच्या रुग्ण शय्येवर जणू कसली तरी अज्ञात छाया पसरली होती. आणखी 1 तास गेला. लॉरीनं दिवाणखान्याचे बाहेरचे दार हलकेच उघडले आणि मिसेस मार्शला आणण्यासाठी तो परस्पर स्टेशनवर चालता झाला. आणखी 1 तास गेला तरीही कोणी आले नाही की गेले नाही. गाडीला अपघात झाला की वादळामुळे वाटेत कसला अडथळा आला की वॉशिंग्टनलाच काही भलते सलते घडले, जो आणि मेग यांना काहीच कळेना. त्यांची मनं अतोनात व्यग्र झाली. तो ताण त्यांना काही केला सहन करवेना. जवळजवळ 2:30 वाजायला आले. जो थकून खिडकीपाशी जाऊन उभी राहिली आणि तिनं बाहेर नजर टाकली. बागेत सगळीकडे हिम पसरलं होतं. प्रेताच्या तोंडावर पांढरी चादर घालतात तसा जमीन आच्छादणारा तो शुभ्र थर जोला भासला. पण ती अभद्र कल्पना तिनं लगेच मनातून झटकून टाकली. तेवढ्यात तिला आपल्या पाठीमागे खोलीत कसली तरी हालचाल जाणवली. तिनं झटदिशी मागे वळून पाहिलं. तो तिला दिसलं की मेग आईच्या आराम खुर्चीजवळ गुडघे टेकून बसली होती
आणि दोन्ही हातांच्या ओंजळीत तिनं आपलं तोंड लपवलं होतं. ते दृश्य पाहून जोच्या छातीत धस्स झालं. तिच्या मनात आलं, बेथ सगळ्यांना सोडून गेली आणि हे आपल्याला सांगणं मेगला अवघड वाटतंय. ती तडक मागे वळली आणि बेथच्या बिछाण्याशी येऊन उभी राहिली. तिच्या शांत तारवटलेल्या डोळ्यांना बेथच्या मुद्रेवर मोठा फरक पडलेला दिसला. बेथच्या चेहऱ्यावरची तापाची लाली मावळली होती. वेदनेनं ताणलेले स्नायू सैल झाले होते आणि तो लाडका लहानगा चेहरा विलक्षण फिकट, शांत आणि सौम्य दिसत होता. बेथ त्या क्षणी इतकी गोड दिसली की जोला हंबरडा फोडून आक्रंदन करून ती शांतता, ती प्रसन्नता विचलित करावीशी वाटली नाही. ती हलकेच खाली वाकली. आपल्या त्या अत्यंत आवडत्या बहिणीच्या ओलसर कपाळावर तिनं अलगद ओठ टेकले आणि पुटपुटत्या स्वरात, शब्दांमध्ये सारं अंतःकरण ओतून ती एवढंच म्हणाली, बेथ माझ्या बाळा, सुखानं जा बरं, सुखानं जा. जो अगदी हलकेच फुटफुटली, पण तिच्या त्या तेवढ्याशा हालचालीनंही हॅनाला तात्काळ जाग आली. जागी होतच ती धडपडत कोच्यावरून उठली, धावतच बेथ जवळ आली. तिने बराबरा तिचे हात छाती चाचपून पाहिली, चेहऱ्याशी कान नेऊन श्वासाची चाहूल घेतली आणि मग ताडकन खुर्चीवर बसत दोन्ही हात छातीशी घट्ट दाबून धरत हलक्या स्वरात पण विलक्षण आवेगानं ती बोलू लागली, ताप गेलाय, बेथला चांगली झोप लागलीय. तिला घाम आलाय आणि तिचा श्वासोच्छ्वासही सहजपणे होतोय. आता संकट टळलंय, देवानं खूप मोठी कृपा केली आपल्यावर. हॅनाचे ते उद्गार ऐकून जो आणि बेथ दोघीही आश्चर्यचकित झाल्या. त्या आनंददायक घटनेवर काही केलं त्यांना विश्वासच बसेना. पण लवकरच डॉक्टरही आले आणि त्यांनी बेथची प्रकृती पाहून तेच निदान केलं. बेथला तपासून झाल्यानंतर हसत हसत जो आणि मेग यांना ते म्हणाले, पोरींनो, तुमची बहीण निभावली बरं का दुखण्यातून. आता मुळीच धोका नाहीये तिला. मात्र घरात शांतता राखा, तिला गाढ झोपू दे. ती जागी होईल तेव्हा. पण बेथ जागी झाल्यानंतर काय करायला हवं होतं ते त्या दोघी बहिणींना पुरतं ऐकून सुद्धा घेतलं नाही. बेथला धोका नाही हे डॉक्टरांचे शब्द कानावर पडले, मात्र त्या लगेच तिथून उठल्या, आपल्या खोलीत गेल्या आणि तेथील काळोखात एकमेकींना घट्ट मिठी मारून मूकपणे आनंदाश्रू ढाळत राहिल्या. आनंदाने आणि कृतज्ञतेनं त्यांचं हृदय इतकं भरून आलं होतं की तोंडावाटे एक अक्षरही काढणं त्यांना केवळ अशक्य होतं. थोड्या वेळानं त्या बाहेर आल्या तेव्हा हॅनानं त्या दोघींना हृदयाशी धरून कुरवाळलं आणि त्यांचे मुक्के घेतले. बेथ आता बिछाण्यावर शांतपणे झोपली होती. तिच्या चेहऱ्यावरची भेसूर कळा मावळली होती आणि तिचं श्वसन संथपणे, सहजपणे चाललं होतं. आता फक्त आई येण्याची काय ती उणीव आहे, जो समाधानपूर्वक म्हणाली आणि तिनं खिडकी बाहेर नजर टाकली. हिवाळ्यातली ती थंडगार रात्र आता उलटली होती आणि काळोख हलके हलके निवळू लागला होता. खिडकीतील कुंडीत गुलाबावर एक पांढरं शुभ्र फूल अर्धवट उमललं होतं. ते खुडून घेत मेग जोला म्हणाली, बघितलंस हे फूल? माझ्या मनात मगाशी आलं होतं, बेथ जर आपल्याला सोडून गेली तर उद्या तिच्या हाती ठेवण्यासाठी सकाळपर्यंत हे उमलेल का नाही कोण जाणे. पण गंमत बघ ना, हे आपलं मध्यरात्रीच उमलायला लागलंय. आता मी ते माझ्या फ्लॉवर पॉट मध्ये ठेवून देते, म्हणजे उद्या सकाळी बेथ झोपेतून जागी झाली की पहिल्यांदा हे फूल तिच्या नजरेस पडेल. गुलाबाचं फूल आणि आईचा चेहरा. पहाट झाली. सूर्याचे पहिले कोवळे किरण खिडकीतून डोकावले. सूर्य कधीच इतक्या सुंदर रीतीने उगवला नसेल आणि सगळं जगही कधीच एवढं रम्य भासलं नसेल. रात्रभर जागरण करून शेंडलेल्या आणि तारवटलेल्या डोळ्यांनी जो आणि मेग यांनी जेव्हा खिडकी बाहेर नजर टाकली तेव्हा जिकडे बघावं ते पांढरं शुभ्र हिम झगमगताना त्यांना दिसलं. सगळं कसं चित्रातल्यासारखं सुंदर दिसतंय. जणू परीकथेतलं जग जिवंत झालंय. डोळे दिपावणाऱ्या त्या दृश्याकडे पाहून चकित झालेली मेग उद्गारली, ऐक, चाहूल येतेय. जो एकदम कान टवकारून म्हणाली, खरंच. बाहेर गाडी थांबल्याचा आवाज झाला होता. पाठोपाठ हॅनाचे बोलणे ऐकू आले आणि मग लॉरीचे आनंदोद्गार उमटले. ती आलीये, पोरींनो, तुमची आई आलीये.